ओके. सो काय म्हणू शकतो आपण फंक्शन डिफाईन बाय एक्सप्रेशन मध्ये? अ फंक्शन एक्सप्रेशन कॅन बी स्टोर इन अ व्हेरिएबल. फंक्शन एक्सप्रेशन कॅन बी स्टोर इन ए व्हेरिएबल. इन ए व्हेरिएबल. ओके. जेव्हा आपण एखादं फंक्शन जे आहे ते एखाद्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर करतो ना, तेव्हा त्याला काय म्हणतो आपण? फंक्शन डिफाईन बाय एक्सप्रेशन. व्हेन वी स्टोअर ए फंक्शन, when we store a function in a variable, in a variable, that function is known as function defined by expression. ओके. आता हे फंक्शन राईट कसं करायचं? सो कॉन्स्ट फुल नेम इज इक्वल टू फंक्शन पॅरेंथेसिस कर्ली ब्रॅकेट्स ओपन क्लोज. एवढा सिंटॅक्स तर तुम्हाला माहितीच आहे. ओके. आता आपण इथे दोन पॅरामीटर घेऊया, ए कॉमा बी. आपण पॅरामीटराइज फंक्शन घेतलेलं आहे म्हणून त्या पद्धतीने आपण त्याची इथे प्रॅक्टिस पण होईल आणि आपल्याला समजत. ओके. काय केलं मी? दोन पॅरामीटर घेतले, ए कॉमा बी. आता ए कॉमा बी मध्ये जर का, आणि इथे प्रिंट सुद्धा केलं मी, कन्सोल डॉट लॉग ए कॉमा बी. आता मला लक्षात घ्या, मला हे फंक्शन कॉल करायचं असेल तर कसं कॉल करावं लागेल? मला लेट प्रिंट व्हॅल्यू नावाचं व्हेरिएबल घेतो मी. प्रिंट व्हॅल्यू, ओके, इज इक्वल टू, याच्यामध्ये काय येईल? फुल नेम. ओके. आणि या फुल नेमला मी दोन व्हॅल्यू पाठवणार. बघा इथे ए आणि बी आलं. इथे बघा, फुल नेम घेतलं मी, ए आणि बी आलं. ओके. ए पॅरामीटर आणि बी पॅरामीटर. त्याचा टाईप जो आहे तो एनी आहे, म्हणजे कोणताही पॅरामीटर आपण, म्हणजे कोणतीही व्हॅल्यू आपण तिथे स्टोअर करू शकतो. जसं की मी इथे स्टोअर केलं आशिष. ओके. आशिष. आणि दुसरी व्हॅल्यू आहे साळुंखे. ओके. आता बघा, ए मध्ये व्हॅल्यू आहे आशिष, बी मध्ये व्हॅल्यू आहे साळुंखे. आता ही मी फुल नेमला ते पास केली. ओके. ती कुठे गेली? या ए पॅरामीटर आणि बी पॅरामीटर मध्ये. आणि कन्सोल डॉट लॉग करून मी ए आणि बी ला प्रिंट केलं. सो नोड काय लिहिते? फंक्शन डिफाईन तर काय आला इथे? आशिष साळुंके. ओके. आता इथे आपण या वेगळ्या पद्धतीने वेगळ्या व्हॅल्यू सुद्धा पाठवू शकतो. जसं की इथे आशिष साळुंकेच्या ठिकाणी आपण नंबर पाठवलेत. ओके. इथे पाठवलं मी 12, इथे पाठवलं मी 100, 100. काय झालं? 100 व्हॅल्यू आली. आता इथे तुम्ही त्याचं अरिथमॅटिकल ऑपरेशन सुद्धा करू शकतो आपण. ए इंटू बी केला आपण इथे, तर ते मॅथमॅटिकल ऑपरेशन्स तिथे परफॉर्म होऊनच जातील. ओके. 10,000 तिथे व्हॅल्यू मिळेल. ओके. तर काय होतं, जेव्हा आपण एखादं फंक्शन एखाद्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर करतो तेव्हा त्या फंक्शनला आपण काय म्हणायचं आहे? फंक्शन डिफाईन बाय एक्सप्रेशन. ओके. त्यानंतर घेऊया आपण कॉलबॅक फंक्शन. कोणतं फंक्शन आहे? कॉलबॅक फंक्शन. आता बघा, फंक्शन डिफाईन बाय एक्सप्रेशन मध्ये काय केलं होतं आपण? फंक्शन डिफाईन बाय एक्सप्रेशन मध्ये आपण एक फंक्शन सॉरी, एक फंक्शन आपण एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर केलं होतं, म्हणून त्याला आपण काय म्हणत होतो? फंक्शन डिफाईन बाय एक्सप्रेशन. आता कॉलबॅक फंक्शन मध्ये काय करणार आहे आपण? एक फंक्शन आपण दुसऱ्या फंक्शनला, पहिले काय केलं होतं आपण? इथे फंक्शन डिफाईन बाय एक्सप्रेशन मध्ये इथे व्हॅल्यू पाठवली होती, ही व्हॅल्यू पाठवली होती या फंक्शनला. ओके. आता काय करणार आहे आपण? व्हॅल्यू नाही पाठवणार, आता एक पूर्णच्या पूर्ण फंक्शन पाठवणार आहे.
दुसऱ्या फंक्शनला. ओके, म्हणून त्याला आपण काय म्हणणार आहे, फंक्शन डिफाईन बाय एक्सप्रेशन. ओके, काय म्हणणार आहे, सॉरी, कॉलबॅक फंक्शन म्हणणार आहे. एक फंक्शन आपण दुसऱ्या फंक्शनला पाठवणार आहे, म्हणून त्याला काय म्हणणार आहे आपण, कॉलबॅक फंक्शन. आणि एक फंक्शन एखाद्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर करतो तेव्हा त्याला काय म्हणतो आपण, फंक्शन डिफाईन बाय एक्सप्रेशन. व्हेन वी पास a function, when we pass a function to another function, as a parameter, that function is known as callback function. क्लिअर आहे? आता बघा, इथे एक फंक्शन बनवलं मी, फंक्शन मेन नावाचं फंक्शन बनवलं. ओके, फंक्शन मेन. ओके, कर्ली ब्रॅकेट्स ओपन क्लोज. हे झालं फंक्शन मेन. आता याच्यामध्ये मी एक पॅरामीटर घ्यावं लागेल आपल्याला, कॉलबॅक नावाचं. ओके, हा कॉलबॅक नावाचा मी एक पॅरामीटर घेतला आणि ठीक आहे. आणि इथे मी प्रिंट करतो कन्सोल डॉट लॉग, दिस इज ए मेन फंक्शन. काय करत आहे आशिष मी कळालं, आणि मी मेनला कॉल पण केलं इथे. ओके, मेनला कॉल पण केलं. आशिष समजत आहे? हे एक सिंपल फंक्शन बनवलं मी. वाटलंच तर कॉल बॅक काढून टाकतो याच्यातलं. सध्या एक फंक्शन बनवलं फक्त सिंपल, कॉल बॅक फन डॉट जेएस. ओके, काय आलं इथं, दिस इज अ मेन फंक्शन. ओके, इथपर्यंत कळालं आशिष? हॅलो 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 हॅलो. हा सर, कळा? नाही समजलं? कळालं सर? ओके, हे फक्त एक सिंपल फंक्शन बनवलंय. ओके, हे फक्त सिंपल फंक्शन बनवलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, या सिंपल फंक्शनला बनवायचं आहे कॉलबॅक फंक्शन. ओके, आता मी काय सांगितलेलं आहे वरती डेफिनेशन मध्ये, जेव्हा आपण एखादं फंक्शन ॲज अ पॅरामीटर दुसऱ्या फंक्शनला पाठवतो तेव्हा ते कोणतं फंक्शन बनणार आहे, कॉलबॅक फंक्शन. ओके, आता मी इथे एक व्हेरिएबल घेतला. ठीक आहे, आता इथे कॉलबॅक म्हणून मी इथे कॉलबॅक नावाचं व्हेरिएबल घेतो, किंवा तुम्ही इथे कोणताही व्हेरिएबल घेऊ शकता. सिम्पली तुम्ही इथे नेम नावाचं सुद्धा व्हेरिएबल घेऊ शकता. एनी व्हेरिएबल, एनी पॅरामीटर, सॉरी हा, एनी पॅरामीटर घेऊ शकता तिथे, किंवा तुम्ही आर्ग्युमेंट सुद्धा म्हणू शकता त्याला. ओके, मी इथे कॉलबॅक नावाचा घेऊ शकतो, किंवा इथे माय नेम नावाचा घेऊ शकतो. एनी घेऊ शकता, तुम्ही कोणताही तिथे पॅरामीटर घेऊ शकता. ओके, आता काय करत आहे मी, वेगळे फंक्शन बनवते आता, कारण की आपण काय सांगितलं, एका फंक्शनला दुसरं फंक्शन पाठवणार आहे तेव्हा ते कॉलबॅक फंक्शन बनणार आहे. म्हणून मी काय केलं इथं, आता माय फुल नेम नावाचं फंक्शन बनवतो. माय फुल नेम, सॉरी, फंक्शन कीवर्ड घ्यावं लागेल आपल्याला, फंक्शन माय फुल नेम. ओके, पॅरेंथेसिस कर्ली ब्रॅकेट्स ओपन क्लोज. ओके, आता इथे काय करायचं आपल्याला, आपण एक व्हेरिएबल घेऊ शकतो. इथे व्हेरिएबल घेऊ शकतो आपण, लेट फर्स्ट नेम इज इक्वल टू पवन. ओके, लेट लास्ट नेम इज इक्वल टू ठाकरे. ओके, आणि कन्सोल डॉट लॉग करून काय करू शकतो आपण, फर्स्ट नेम कॉमा लास्ट नेम. क्लिअर आहे? येस सर. ओके, आता हे फंक्शन बनलं इथे, हे एक वेगळं फंक्शन आहे,
हे एक वेगळं फंक्शन आहे. ओके, हे फंक्शन मेन आहे, हे फंक्शन माय फुल नेम आहे. ओके, आता आता काय करणार आहे आपण, या मेनला पाठवणार आहे आपण कोणतं फंक्शन, माय फुल नेम. म्हणून आपण इथे माय फुल नेम हे फंक्शन इथं पास केलं. ओके, बघा, पहिले आपण एक व्हॅल्यू स्टोअर करत होतो एका व्हेरिएबलमध्ये, आणि ती व्हॅल्यू किंवा इथे व्हॅल्यू पाठवत होतो ॲज अ पॅरामीटर या फंक्शनला, माय नेमला. ओके, या माय नेम मध्ये ती व्हॅल्यू गेली असते या पॅरामीटरमध्ये. ओके, क्लिअर आहे. आता या माय नेम मध्ये या पॅरामीटरला मी ॲज अ फंक्शन हे माय फुल नेम पाठवते. ओके, आणि त्या फंक्शनचं नाव काय आहे, मेन आहे. या मेन मध्ये एक पॅरामीटर डिक्लेअर केला, त्या पॅरामीटरला माय फुल नेम नावाचं फंक्शन पाठवत आहे, आणि त्याच्यामध्ये व्हॅल्यू आहे पवन आणि ठाकरे, फर्स्ट नेम आणि लास्ट नेम. ओके, आता तरी पण हे कॉल होईल का, हे रन होणार आहे का, नाही होणार आहे. का, कारण आपण इथे अजून त्याच्यामध्ये एक बाकी आपल्याला काय करायचं. ओके, ठीक आहे. आता इथे काय आलं, दिस इज द मेन फंक्शन, दिस इज द मेन फंक्शन आलं, परंतु इथे माय फुल नेम कॉल झालं का, नाही कॉल झालं. का, कारण जेव्हा आपण एक कॉलबॅक फंक्शन बनवत असतो, त्याच्यामध्ये जो पॅरामीटर डिक्लेअर करत असतो, तेव्हा तिथे त्या पॅरामीटर्सला किंवा त्या आर्ग्युमेंट्सला सुद्धा कॉल करावं लागतं. म्हणून हे जे माय नेम आहे याला सुद्धा इथे या फंक्शन मध्ये कॉल करावं लागतं, तेव्हा कुठे जाऊन तो कॉल होतो. ओके, सॉरी, इथे वेगळी फाईल रन झालेली आहे, कॉलबॅक फंक्शन डॉट जेएस. आता इथे पवन ठाकरे आलेलं आहे. ओके, या पद्धतीनं. यस सर. क्लिअर आहे. यस सर. ओके, आता परत इथे एक वेगळं फंक्शन बनवूया आपण, जसं की इथे बनवत आहे मी माय इन्फो नावाचं. सो फंक्शन माय इन्फो पॅरेंथेसिस कर्ली ब्रॅकेट्स ओपन क्लोज लेट, किंवा इथे तुम्ही वेगळं फंक्शन बनवू शकता. इथे मल्ट नावाचं फंक्शन बनवूया आपण, सिम्पली मल्ट नावाचं, आणि याच्यामध्ये लेट ए इज इक्वल टू 50 घेऊया, लेट बी इज इक्वल टू 50 घेऊया, किंवा 5 घेऊया, लेट सी इज इक्वल टू ए इंटू बी करूया. ओके, सो कन्सोल डॉट लॉग केलं मी, तर सी केलं, तरी ते मल्ट पास केलेलं नाहीये. आता मल्ट पास करूया, म्हणजे काय होईल, आपण एकच फंक्शन बनवलं, परंतु ॲज अ पॅरामीटर आपण तिथे खूप सारे फंक्शन्स पास करू शकतो. ओके, तर मल्टला जर का पास केलं नाही, तर आता मल्टिप्लिकेशन 250 या पद्धतीने. ॲडिशन, हे सॉरी, मल्टिप्लिकेशन मल्टिप्लिकेशन ऑफ ए अँड बी इज इक्वल टू, असं. ठीक आहे. यस सर. ठीक आहे, हे झालं आपलं यस. कॉलबॅक फंक्शन. त्याच्यामध्ये काही डाऊट आहे विचारायचे पवन? नाही सर. ओके, काय सांगितलेलं आपण, व्हेन वी पास अ फंक्शन टू अनदर फंक्शन ॲज अ पॅरामीटर, दॅट फंक्शन इज नोन ॲज अ कॉलबॅक फंक्शन. कॉल बॅक फंक्शन. ओके, आता बघा, सर हे एका झालं आपलं. फंक्शनमध्ये आपण दुसऱ्या फंक्शनला ॲज अ पॅरामीटर पास करू शकतो असं. हो, पूर्ण. एका फंक्शनला आपण दुसऱ्या फंक्शनमध्ये एक एक फंक्शन आपण दुसऱ्या फंक्शनला ॲज अ पॅरामीटर पाठवू शकतो. अच्छा. ओके, आता आहे आपल्याकडे कॉल बाय व्हॅल्यू फंक्शन. कॉल
बाय बाय. व्हॅल्यू. काय कॉल बाय व्हॅल्यू, सॉरी, कॉल बाय व्हॅल्यू फंक्शन. आता बघा, कॉल बाय व्हॅल्यू मध्ये काय होतं, कॉल बाय व्हॅल्यू मध्ये काय होतं, जेव्हा आपण एखाद्या फंक्शनला प्रिमिटिव्ह व्हॅल्यू पास करत असतो, तेव्हा त्या फंक्शनला आपण काय म्हणतो, कॉल बाय व्हॅल्यू फंक्शन. ओके. आणि जेव्हा आपण ती व्हॅल्यू पास करत असतो ना, त्या फंक्शनला ती व्हॅल्यू पास करत असताना त्याची एक कॉपीज पास करत असतो. ओके. आणि त्याच्यामध्ये त्या व्हॅल्यूमध्ये कोणत्याही प्रकारचा चेंज झाला तर त्याच्या ओरिजिनल व्हॅल्यूवरती इफेक्ट पडत नाही. म्हणून त्या फंक्शनला आपण काय म्हणतो, कॉल बाय व्हॅल्यू. ओके. तर बघा, मी इथे एक फंक्शन बनवतो. फंक्शन सॉरी ना, when we pass a primitive data primitive data types value to the function, that function is known as call by value, is known as call by value. ओके. तर बघा, फंक्शन बनवलं मी, इथे बनवलं मी फंक्शन मल्ट नावाचं. ओके. पॅरेंथेसिस कर्ली ब्रॅकेट्स ओपन क्लोज. इथपर्यंत समजला. फंक्शन बनवलं मी मल्ट नावाचं. येस. ओके. त्याच्यामध्ये व्हेरिएबल पास केला मी, ए नावाचा व्हेरिएबल पास केला किंवा num1 नावाचा व्हेरिएबल पास केला. ओके. तर num1 नावाचा व्हेरिएबल पास केल्याच्या नंतर मी एक व्हेरिएबल सुद्धा डिक्लेअर करावं लागेल इथे. लेट ए इज इक्वल टू 10 नाव व्हेरिएबल डिक्लेअर केला आणि इथे मल्टला व्हॅल्यू पास करावं लागेल, मग ए. ठीक आहे. काय सांगितलं मी, वेन वी पास अ प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स व्हॅल्यू टू दी फंक्शन, दॅट फंक्शन इज नोन एज कॉल बाय व्हॅल्यू. आता इथे प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स या नंबर, स्ट्रिंग, बुलियन, अनडिफाईन, नल, हे काय झाले, येस. प्रिमिटिव्ह डेटा प्रिमिटिव्ह डॅटा. टाइप्स. ओके. आता येस. इथे एक व्हेरिएबल डिक्लेअर करतो मी, नम इज इक्वल्स टू num1 इंटू 2 केला मी. ठीक आहे. आता बघा, हो करायला आणि कन्सोल डॉट लॉग मी इथे करतो, कन्सोल डॉट लॉग काय करत आहे मी, ते नम करत आहे. ओके. आता सॉरी, नो कॉल बाय व्हॅल्यू डॉट जेएस. व्हॅल्यू काय मिळाली, 10 मिळाली. केलं काय मी, 10 व्हॅल्यू पास केली num1ला. ओके. येस. या नम मध्ये काय केलं मी, num1 इंटू 2 केलं, म्हणजे 10 गुणिले 2 केलं, तिथे 20 येणारे इथे प्रिंट पण केलं, नम केला. ओके.
हा. आता प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स व्हॅल्यू पास केली, परंतु आता मी इथे कन्सोल डॉट लॉग करत आहे, सॉरी, कन्सोल डॉट लॉग करत आहे मी ए ला. ओके. वरती व्हॅल्यू मिळते मला इथे 20. 20. ओके. इथे व्हॅल्यू मिळते मला 10. काय सांगू शकतो आपण? मल्ट व्हॅल्यू. ओके. इज इक्वल टू अँड व्हॅल्यू व्हॅल्यू ऑफ इज व्हॅल्यू ऑफ सॉरी 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 व्हॅल्यू ऑफ ए इज. ओके. बघा, मल्ट व्हॅल्यू 20 मिळाली आणि व्हॅल्यू ऑफ ए इज 10 मिळाली. आता इथे व्हॅल्यू मॉडिफाय झाली, ही व्हॅल्यू मॉडिफाय झाली ना, येस सर. मॉडिफाय होऊन इथे प्रिंट झाली. परंतु इथे काही इम्पॅक्ट पडला का या ए ला, या लाईन नंबर 10 ला? नाही. नाही पडला. म्हणून काय होतं, जर का आपण प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स एखाद्या फंक्शनला, म्हणजे प्रिमिटिव्ह व्हॅल्यू एखाद्या फंक्शनला आपण पास करतो आणि त्या व्हॅल्यूमध्ये चेंज झाल्यानंतर सुद्धा त्याच्या ओरिजिनल व्हॅल्यूवरती कोणत्याही प्रकारचा इम्पॅक्ट पडत नाही, तेव्हा त्या फंक्शनला आपण कोणतं फंक्शन म्हणणार? कॉल कॉल बाय बाय व्हॅल्यू. व्हॅल्यू. ओके, समजलं? येस. हे झालं आपलं कॉल बाय व्हॅल्यू. ओके. आता घेऊया आपण कॉल बाय रेफरन्स. कॉल बाय रेफरन्स. रेफरन्स. When we pass a non-primitive non-primitive व्हॅल्यू म्हणू शकतो आपण, किंवा डेटा टाइप व्हॅल्यू असंही म्हणू शकतो. वेन वी पास अ नॉन प्रिमिटिव्ह व्हॅल्यू टू द फंक्शन टू द फंक्शन that function is known as call by reference. Okay, sorry, Yes. call by reference. आता परत एक फंक्शन बनवूया, फंक्शन माय व्हॅल्यू किंवा माय इन्फो. ओके. पॅरेंथेसिस करले. आता इथे डेटा टाइप्स एक तर ॲरे पाहिजे किंवा ऑब्जेक्ट पाहिजे, म्हणून मी इथे माय इन्फो घेत आहे. ओके. येस सर. हम्म. आता माय इन्फो नावाचं मी फंक्शन बनवलं. ओके. फंक्शन येस. बनवलं मी माय इन्फो नावाचं. त्याला पास करायचं आपल्याला ऑब्जेक्ट. ओके. म्हणून सर्वात अगोदर तर इथे माय इन्फोला कॉल करायचे. याच्यानंतर एक ऑब्जेक्ट बनवायचा, लेट पर्सन नावाचा मी ऑब्जेक्ट बनवू शकतो, किंवा लेट स्टुडंट नावाचा एक ऑब्जेक्ट बनवू शकतो. लेट स्टुडंट इज इक्वल टू ऑब्जेक्ट. हा बनला ऑब्जेक्ट. ओके. येस. या ऑब्जेक्टमध्ये फील्ड ठेवायचा, नेम किंवा फर्स्ट नेम सुद्धा घेऊ शकतो आपण, असा फर्स्ट नेम कोलन काय लिहिते, पवन, AWAN, पवन. ओके. ही झाली व्हॅल्यू. क्लिअर इथपर्यंत? येस सर. आता माय इन्फोला पास करत असताना मला काय पाठवावं लागेल मग? आता इथे पवन स्टुडंट. स्टुडंट पाठवावं लागेल, म्हणून मी इथे पाठवणार स्टुडंट. व्हॅल्यू पास केली मी. आता इथे येताना त्याला ॲज अ पॅरामीटर पास करत आहे, म्हणून इथे मला काय घ्यावं लागेल? एक पॅरामीटर घ्यावा लागेल. पॅरामीटर घ्यावं तो लागेल. घेतला मी इथे ए. आता हे ऑब्जेक्ट येणार आहे म्हणून मी ते ओबीजे घेतो. ठीक आहे.
किंवा Yes. तुम्ही इथे सिम्पली OBJS करू शकता किंवा ओबीजेक्ट ऑब्जेक्ट असंही करू OBJT करू शकतो तुम्ही इथे. ओके. आता इथे Yes. त्याला रिसिव्ह करताना कसं करू शकतो आपण? आता ऑब्जेक्ट पाठवते म्हणून या ऑब्जेक्ट मधली मला फील्ड घ्यायची आहे. ठीक आहे. Yes. तिला मॉडीफाय करायचं आहे मला. तर OBJT डॉट फर्स्ट नेम इज इक्वल टू, ती केला मी आपला इन्स्टिट्यूट. ओके. आता बघा काय झालं. आणि इथे माय फर्स्ट नेम ओके. आणि इथे प्रिंट करावं लागेल ना. सो मी इथे कन्सोल डॉट लॉग करतो. कन्सोल डॉट लॉग करावं लागेल मला. स्टुडंट डॉट फर्स्ट नेम. ठीक आहे. Yes. स्टुडंट डॉट फर्स्ट नेम असं आपण जर का प्रिंट केलं तर इथे पाहून आलं पाहिजे. बट बट इथे काय येईल आता? आपला इन्स्टिट्यूट. Apply का? institute. कारण कारण इथे मी पवन तर पास केलेलं आहे इथे, परंतु इथे काय केलं मी ऑब्जेक्ट डॉट फर्स्ट नेम मध्ये इथे फंक्शन मध्ये मॉडीफाय केलं आणि तिथे टाकलेलं आहे आपला इन्स्टिट्यूट. पण होतं काय, आपण जेव्हा कॉल बाय रेफरन्स मध्ये ऑब्जेक्ट व्हॅल्यू किंवा ॲरे व्हॅल्यू पाठवतो ना, म्हणजे yes. नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाईप व्हॅल्यू पाठवतो, तेव्हा काय होतं, आपण त्याचा त्याची व्हॅल्यू पाठवत नाही. त्याचं काय पाठवत असतो? त्याची रेफरन्स म्हणजे त्याचं काय पाठवत Reference. होतो? मेमरी लोकेशन पाठवतो. त्याची कॉपी नाही पाठवत आपण. म्हणून काय होतं, त्याच्या ओरिजिनल व्हॅल्यूला सुद्धा इम्पॅक्ट होतो त्याचा. ओके. Yes, sir. आणि कॉल बाय व्हॅल्यू ने जेव्हा आपण एखादी व्हॅल्यू पास करत असतो तेव्हा काय होतं, त्याची ती कॉपी पास होत असते. त्याच्यामुळे म्हणजे मेमरी लोकेशन तर काय होतच नाही तिथे पास. त्याच्यामुळे काय होईल, त्याच्या Directly value. डायरेक्टली व्हॅल्यू पास होते ती. म्हणून तिथं काय होईल, चेंज जरी झाला ना एखाद्या फंक्शन मध्ये एखाद्या व्हॅल्यू सोबत, तरी सुद्धा हम्म. त्याच्या मेन व्हॅल्यूवरती कोणत्याही प्रकारचा इम्पॅक्ट पडत नाही. इथे इम्पॅक्ट पडतो. म्हणून इथे काय होईल, पडतो. इथे पवन नाही येणार, इथे काय येईल, आपला इन्स्टिट्यूट येईल फर्स्ट नेम मध्ये. ओके. Yes. किंवा इथे मी आशिष केलं, आशिष. ओके. Yes, sir. तर इथे आशिष चेंज होईल, इथे पवन नाही येणार या पद्धतीने. ओके. Yes. ओके. काही डाऊट? नाही सर.